हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन 6 काय दिला आहे. ॲन्सर द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ फिगर. या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेले आहे आणि याच्यावर आधारित आपल्याला क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्याचे ॲन्सर्स आपल्याला लिहायची आहेत. क्वेश्चन 1 काय दिला आहे पहा. स्टेट द पॉईंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट बी. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे पहा. पॉईंट बी पासून इक्वल डिस्टन्सवरती असलेले पॉईंट आपल्याला लिहायचे आहेत. इक्विडिस्टंट म्हणजेच काय, इक्वल डिस्टन्सवरती असलेले पॉईंट्सची नावं आपल्याला लिहायची आहेत. आता पॉईंट बी पासून इक्वल डिस्टन्सवरती कोणते पॉईंट आहेत पहा. बी पासून 1 युनिट डिस्टन्सवरती आपल्याला पॉईंट दिलेला आहे का, नाही. मग आपण नेक्स्ट पॉईंट घेऊ. बीच्या राईट साईडला 2 युनिट डिस्टन्सवरती सी हा पॉईंट आहे. 1 2 युनिट डिस्टन्सवरती सी हा पॉईंट आहे. आणि बीच्या लेफ्ट साईडला 2 युनिट डिस्टन्सवरती ए हा पॉईंट आहे. 1 2 युनिट डिस्टन्सवरती ए हा पॉईंट आहे. म्हणजेच पॉईंट ए अँड पॉईंट सी आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट बी. आता नेक्स्ट पॉईंट कोणते आहेत पहा. बी पासून 1 2 3 युनिट डिस्टन्सवरती फी हा पॉईंट आहे. आणि लेफ्ट साईडला 1 2 3 युनिट डिस्टन्सवरती पॉईंट नाही. मग आपण नेक्स्ट पॉईंट घेऊ. बी पासून 1 2 3 4 युनिट डिस्टन्सवरती डी हा पॉईंट आहे. लेफ्ट साईडला बी पासून 1 2 3 4 युनिट डिस्टन्सवरती पी हा पॉईंट आहे. म्हणजेच पी अँड डी आर द पॉईंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट बी. म्हणजेच आपल्याला कोणकोणते पॉईंट्स मिळाले पहा. पॉईंट ए अँड पॉईंट सी आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट्स बी and point P and point D are equidistant from point B. Answer लिहू आपण. Point A and point C are equidistant from point B. Next point कोणते येतील. Point P and point D. Point P and point D are equidistant from point B. सेकंड क्वेश्चन काय विचारलेला आहे पहा आपल्याला. राईट अ पेअर ऑफ पॉईंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट क्यू. काय विचारलेलं आहे पहा आपल्याला. पॉईंट क्यू पासून इक्वल डिस्टन्सवरती असलेल्या पॉईंट्सची जोडी आपल्याला लिहायची आहे. पॉईंट्सची पेअर आपल्याला लिहायची आहे. आता क्यू हा पॉईंट या ठिकाणी आहे. पॉईंट क्यू पासून राईट साईडला 1 युनिट डिस्टन्सवरती पॉईंट यल आहे. आणि पॉईंट क्यू पासून लेफ्ट साईडला 1 युनिट डिस्टन्सवरती पॉईंट यू आहे. म्हणजेच पॉईंट यू अँड पॉईंट यल आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट क्यू. नेक्स्ट पॉईंट कोणते येतील पहा. आता पॉईंट क्यू पासून 1 2 राईट साईडला 2 युनिट डिस्टन्सवरती कोणता पॉईंट आहे, पी. आणि लेफ्ट साईडला क्यू पासून 1 2 युनिट डिस्टन्सवरती कोणता पॉईंट आहे, पॉईंट आर. म्हणजेच पॉईंट पी अँड पॉईंट आर आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट क्यू. फर्स्ट पेअर कोणती मिळाली आपल्याला, पॉईंट यल अँड पॉईंट यू. आणि सेकंड पेअर कोणती मिळाली, पॉईंट पी अँड पॉईंट आर आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट क्यू. ॲन्सर लिहू आपण. फर्स्ट पेअर कोणते येईल, पॉईंट यल अँड पॉईंट यू आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट क्यू. सेकंड पेअर कोणती मिळाली, पॉईंट पी अँड पॉईंट आर आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट क्यू. क्वेश्चन थर्ड काय दिलेलं आहे आपल्याला. 2 पॉईंट्सच्या मधील आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं आहे. फर्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला, डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स यू अँड व्ही. डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स यू अँड व्ही. प्रथम आपण पॉईंट यू आणि पॉईंट व्हीचे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. पॉईंट यू अँड पॉईंट व्ही. पॉईंट यूचा कोऑर्डिनेट आपल्याला दिलेला नाही. पॉईंट क्यूचा कोऑर्डिनेट काय आहे, -4. म्हणजेच या ठिकाणी पॉईंट यूचा कोऑर्डिनेट काय असणार आहे, -5. त्याचप्रमाणे पॉईंट व्हीचा कोऑर्डिनेट दिलेला नाही. पॉईंट सीचा कोऑर्डिनेट 4 आहे. म्हणजेच पॉईंट व्हीचा कोऑर्डिनेट काय असणार आहे, 5. कोऑर्डिनेट लिहून घेऊ आपण. पॉईंट यूचा कोऑर्डिनेट -5 अँड पॉईंट व्हीचा कोऑर्डिनेट 5. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट यू इज -5 अँड द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट व्ही इज 5. पॉईंट यूचा कोऑर्डिनेट -5 आहे आणि पॉईंट व्हीचा कोऑर्डिनेट 5 आहे. आणि -5 अँड 5 याच्यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे, 5 इज द ग्रेटर नंबर. पॉझिटिव्ह नंबर हा निगेटिव्ह नंबरपेक्षा काय असतो, मोठा असतो. आता काय करू आपण, लार्जर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करू. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स यू अँड व्ही इज इक्वल टू
लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे 5 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट काय आहे -5 ब्रॅकेटमध्ये लिहू. 5 मायनस मायनस काय होईल प्लस, 5 + 5 काय येईल 10. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स U अँड V इज 10. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स U अँड V किती मिळाला 10. आता आपण डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स P अँड C फाइंड करू. डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स P अँड C. प्रथम आपण पॉईंट P आणि पॉईंट C चे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. पॉईंट P चा कोऑर्डिनेट काय आहे -2 आणि पॉईंट C चा कोऑर्डिनेट काय आहे 4. लिहून घेऊ आपण. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P इज -2 and the coordinate of point C is 4. आता -2 आणि 4 याच्यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे 4 इज द ग्रेटर नंबर. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स P and C इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे 4 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट कोणता आहे -2 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू. इज इक्वल टू 4 मायनस मायनस काय होईल प्लस, 4 + 2 इज इक्वल टू 6. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स P अँड C इज इक्वल टू 6. -2 अँड 4 याच्यामध्ये ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे 4 इज द पॉझिटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर हा निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठा असतो. आता आपण डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स V अँड B फाइंड करू. डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स V अँड B. प्रथम आपण पॉईंट V आणि पॉईंट B चे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. पॉईंट V चा कोऑर्डिनेट 5 आहे अँड पॉईंट B चा कोऑर्डिनेट 2 आहे. लिहून घेऊ आपण. V चा कोऑर्डिनेट 5 अँड B चा कोऑर्डिनेट 2. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट V अँड B आर. V चा कोऑर्डिनेट काय आहे 5 अँड B चा कोऑर्डिनेट काय आहे 2 रिस्पेक्टिव्हली. आता 5 अँड 2 याच्यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे 5 इज द ग्रेटर नंबर. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स V अँड B इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे 5 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट 2. 5 मायनस 2 किती येईल 3. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स V अँड B इज इक्वल टू 3. आता आपण डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स U अँड L फाइंड करू. प्रथम आपण पॉईंट U अँड पॉईंट L चे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. पॉईंट U चा कोऑर्डिनेट -5 आहे अँड पॉईंट L चा कोऑर्डिनेट काय येईल पहा या ठिकाणी. P चा कोऑर्डिनेट -2 आहे, Q चा कोऑर्डिनेट -4 आहे, म्हणजेच L चा कोऑर्डिनेट काय असणार आहे -3. मग पॉईंट U चा कोऑर्डिनेट -5 आहे, पॉईंट L चा कोऑर्डिनेट -3 आहे. लिहून घेऊ आपण. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट U अँड L आर -5 and -3 रिस्पेक्टिव्हली. आता -3 and -5 मध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे -3 इज द ग्रेटर नंबर. आता नंबर लाईनवरती -3 हा -5 पेक्षा राईट साईडला असतो आणि राईट साईडला काय असतात ग्रेटर नंबर असतात आणि लेफ्ट साईडला नंबर काय होतात स्मॉलर होत जातात. म्हणजेच -5 हा -3 पेक्षा स्मॉलर असणार आहे. Therefore, distance between the points U and L is equal to larger coordinate minus smaller coordinate. Larger coordinate कोणता आहे -3 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट कोणता आहे -5 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू. इज इक्वल टू -3 मायनस मायनस काय येईल +5 इज इक्वल टू -3 + 5. ह्यामधून 3 गेले 2 येतील आणि ग्रेटर नंबरचं साईन काय आहे प्लस, म्हणजेच आन्सर काय येईल 2. Therefore, distance between the points U and L is equal to 2. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन 6 सॉल्व करायचा होता. पुन्हा एकदा पहा आपण क्वेश्चन कसा सॉल्व केला. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.